सो बघा, आज आपण प्रॅक्टिकल नंबर फर्स्ट परफॉर्म करणार आहोत. डिटरमाइन दी परमिएबिलिटी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल बाय प्लॉटिंग इट्स बीएच कर्व. ओके, सो बघा, बीएच कर्व हा आपल्याला कशासाठी प्लॉट करायचा असतो, तर जे काही आपले मॅग्नेटिक मटेरियल असतात, ठीक आहे, तर त्यांची परमिएबिलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते. सो जेव्हा आपल्याला बीएच कर्वची परमिएबिलिटी मॅग्नेटिक मटेरियलची परमिएबिलिटी कॅल्क्युलेट करायची असते, तेव्हा आपण काय करतो की विथ दी हेल्प ऑफ बीएच कर्व आपण काय करतो, ती कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, तर आपले व्हेरियस टाइपचे मॅग्नेटिक मटेरियल असतात, जसे डिफरंट टाइपचे मॅग्नेटिक मटेरियल असतात, त्याच्यानुसार त्यांची परमिएबिलिटी पण काय असते, डिफरंट असते. सो बघा, या प्रॅक्टिकल मध्ये प्रॅक्टिकल आउटकम काय दिलेले आहे तुम्हाला, म्हणजे जेव्हा आपण हे प्रॅक्टिकल परफॉर्म करू त्याच्यानंतर आपल्याला काय रिझल्ट भेटणार आहे की फर्स्ट प्लॉट दी बीएच कर्व. ठीक आहे, म्हणजे हाऊ टू प्लॉट दी बीएच कर्व हे आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. बीएच कर्व कसा प्लॉट करायचा आहे हे आपण या प्रॅक्टिकल मध्ये स्टडी करणार आहोत. देन सेकंड, कॅल्क्युलेट परमिएबिलिटी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. तर मॅग्नेटिक मटेरियलची परमिएबिलिटी कशी कॅल्क्युलेट करतात किंवा त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, सो आपण या प्रॅक्टिकल मध्ये स्टडी करणार आहोत. ओके, नॉर्मली बीएच कर्व म्हणजे काय असतं, तर बघा, बी म्हणजे काय असतो, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, आणि एच म्हणजे काय असतो, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. ठीक आहे, मग ह्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत किंवा या बी आणि एच याच्या ज्या काही रिडिंग्स येणार आहेत, तर त्या यूज करून आपण जो काही ग्राफ प्लॉट करणार आहोत, तर तो ग्राफ प्लॉट केल्यानंतर आपला काय होईल, बीएच कर्व तयार होईल, किंवा आपण त्याला काय म्हणतो, मॅग्नेटायझेशन कर्व पण म्हणतो. ठीक आहे, सो बघा, परमिएबिलिटी कॅल्क्युलेट जर करायची असेल तर त्याचा इथे फॉर्म्युला दिलेला आहे बघा, बी इज इक्वल टू म्यू इंटू एच. ठीक आहे, सो बघा, आपण या फॉर्म्युला वरून काय करू शकतो की जे काय आपलं मॅग्नेटिक मटेरियल आहे त्याची परमिएबिलिटी कॅल्क्युलेट करू शकतो. सो बघा, म्हणजे म्यू काय येईल, म्यू इज इक्वल टू बी अपॉन एच. ठीक आहे, म्हणजे ते तुमचं काय असणार आहे, मॅग्नेटिक मटेरियल ऑफ परमिएबिलिटी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. त्याच्यानंतर बघा, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बी आणि एच या ज्या काही व्हॅल्यूज आहेत तर त्या आपल्याला फर्स्ट मेजर करायचे, कारण की आपल्याला काय करायचंय की बी आणि एच असा एक आपल्याला प्लॉट ड्रॉ करायचा आहे. म्हणजे तुमचा एक्स ऍक्सिस वर काय असणार आहे, एच, आणि वाय ऍक्सिस वर काय असणार आहे, बी. ठीक आहे, सो बघा, याच्यामध्ये तुम्हाला एक कन्झम्पशन करायचं आहे की जी काही तुमची करंटची व्हॅल्यू येणार आहे ती काय ऍझ्युम करायची तुम्हाला, की ती व्हॅल्यू काय असणार आहे तुमची, एच, म्हणजे काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. आणि जे काही तुमची व्होल्टेजची रिडिंग येणार आहे ती काय दिली बघा, प्रोपोर्शनल टू बी, म्हणजे तुम्हाला काय ऍझ्युम करायची आहे, तुमची मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी किंवा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. समजतंय की इथपर्यंत? येस मॅम. ओके, येस मॅम. त्याच्यानंतर बघा, सर्किट डायग्राम दिलेली आहे. सो बघा, इलेक्ट्रिकल मध्ये जनरली तुम्हाला जे काही कनेक्शन असतात ते विथ दी हेल्प ऑफ सर्किट डायग्राम करायचे असतात. जसं तुमचं आयटी किंवा कम्प्युटर या ब्रँच मध्ये तुम्हाला काय असतात, प्रोग्रामिंग असते, प्रोग्रामिंग मेन असते, तसं इलेक्ट्रिकल ब्रँच मध्ये सर्किट डायग्राम ही काय असते, मोस्ट इम्पॉर्टंट असते. सो बघा, ही तुमची सर्किट डायग्राम आहे. तर बघा, जनरली आपल्या घरामध्ये काय असतो, सिंगल फेज एसी सप्लाय, म्हणजे किती असतं, 230 व्होल्ट 50 हर्ट्ज. सो बघा, आपण तोच सप्लाय इथे यूज करतोय, सिंगल फेज एसी सप्लाय. ठीक आहे, तर बघा, त्याच्यामध्ये दोन टर्मिनल असतात, फर्स्ट काय असतं, फेज, आणि सेकंड काय असतं, न्यूट्रल. ओके, सो बघा, फेज टर्मिनल कुठं कनेक्ट केलेला आहे, हा तुमचा काय बघा, ऑटो ट्रान्सफॉर्मर. बघा, हा जो काही तुमचा सिम्बॉल असतो तो काय असतो, ऑटो ट्रान्सफॉर्मरचा. सो बघा, फेज टर्मिनल कुठं कनेक्ट केलेला आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मरचं हे काय तुमचं ॲमीटर. ठीक आहे, ॲमीटर कशासाठी यूज करतो आपण, कॅल्क्युलेट द करंट.
Measuring current. यूज करतो हा मेजर करंट. ओके. आणि त्याच्यानंतर बघा ऑटो ट्रान्सफॉर्मर. ऑटो ट्रान्सफॉर्मर कशासाठी यूज करतो आपण, की जे काय आपलं व्होल्टेज असतं ते व्होल्टेज व्हॅरी करण्यासाठी. सपोज आपल्या ऑटो ट्रान्सफॉर्मरची रेंज किती आहे, 0 to 260 व्होल्ट आहे. मग आपण काय करू शकतो, की विथ दी हेल्प ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर आपल्याला सपोज रिक्वायर्ड व्होल्टेज आहे रेटेड व्होल्टेज, म्हणजे आपलं रेटेड व्होल्टेज असतं 230 व्होल्ट. तर आपण विथ दी हेल्प ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर ते व्होल्टेज काय करू शकतो, 0 to 230 व्होल्ट पर्यंत व्हॅरी करू शकतो. ठीक आहे. सो म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मरला आपण डिमर पण म्हणतो, व्हॅरिएक पण म्हणतो. ठीक आहे. सो बघा त्याचे दोन टर्मिनल असतात, फेज आणि न्यूट्रल. सो बघा फर्स्ट काय केलंय आपण, जे काही फेज टर्मिनल आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरचं, बघा ते कुठं कनेक्ट केलेलं आहे, ॲमीटरच्या कॉमन टर्मिनल. बघा हे आहे तुमचं ॲमीटर. सो ॲमीटरला पण दोन टर्मिनल असतात. फर्स्ट असतं कॉमन आणि सेकंड असतं रेंज. सो रेंज म्हणजे काय असतं, की बघा सपोज तुमचं एखादं इक्विपमेंट आहे किंवा आपण ॲमीटरच कन्सिडर करू, तर ते किती आहे, त्याची रेंज किती आहे, 2 एम्पियर. बघा सपोज ॲमीटरचं किती कन्सिडर केलं आपण, की 2 एम्पियरचं काय ॲमीटर आहे, म्हणजे किती 0 to 2 एम्पियरचं ॲमीटर आहे, म्हणजे त्याचं जी काही रेंज आहे ती किती असणार आहे, 2. ठीक आहे. किंवा आपण आता आपल्या प्रॅक्टिकल मध्ये 0 to 1 रेंजचं ॲमीटर यूज करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे त्याचं कॉमन टर्मिनल असणार आहे आणि एक रेंज. रेंज म्हणजे काय असणार आहे, 1 एम्पियर रेंज. समजलं इथपर्यंत? समजतंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. त्याच्यानंतर ॲमीटरचं रेंजचं टर्मिनल बघा हे कुठं कनेक्ट केलेलं आहे, हा जो काही तुमचा सिम्बॉल दिसतोय बघा, हे काय तुमचा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. सो बघा याच्यामध्ये दोन वाइंडिंग्स असतात, प्रायमरी आणि सेकंडरी. तर या दोन्ही वाइंडिंग बघा या दोन्ही वाइंडिंग तुमच्या काय सेपरेट असतात, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. सो बघा तुम्हाला जी काही फर्स्ट वाइंडिंग दिसते ती आहे तुमची प्रायमरी वाइंडिंग, ही असते प्रायमरी वाइंडिंग आणि ही असते सेकंडरी वाइंडिंग. सो बघा ॲमीटरचं जे काही रेंजचं टर्मिनल आहे बघा ते कुठं कनेक्ट केलेलं आहे, सो बघा तुमचं रेंजचं जे काही ॲमीटरचं रेंजचं टर्मिनल आहे तर ते कुठं कनेक्ट केलेलं आहे, तुमचा हा जो काही सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्या प्रायमरीच्या फर्स्ट टर्मिनल. सो आपण याला काय म्हणू, हे काय तुमचं P1 टर्मिनल आहे. त्याच्यानंतर हे काय तुमचं P2 टर्मिनल. ठीक आहे. प्रायमरी वाइंडिंगचं सेकंड टर्मिनल. सो बघा हे सेकंड टर्मिनल आपण कुठं कनेक्ट केलेलं आहे, तुमचा हा काय आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर त्याच्या न्यूट्रल टर्मिनलला. ठीक आहे. सो बघा हे काय झाले तुमचे प्रायमरी साइडचे कनेक्शन. त्याच्यानंतर सेकंडरी साइड बघा हे जे काय आहे ही सेकंडरी वाइंडिंग आहे तुमची सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची. सो बघा हे तुमचं S1 आणि हे S2 टर्मिनल कन्सिडर करू. सो बघा S1 टर्मिनल हे आपण कुठं कनेक्ट केलेलं आहे, हे तुमचं काय व्होल्टमीटर. बघा सो व्होल्टमीटर आपण कशासाठी यूज करतो माहिती तुम्हाला, व्होल्टमीटर कशासाठी यूज करतो. ओके करेक्ट, मेजर दी पोटेन्शियल डिफरन्स, नाहीतर मग काय करतो आपण मेजर दी व्होल्टेज. सो बघा जो काही सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे त्याचं S1 टर्मिनल जे आहे ते कुठं कनेक्ट केलेलं आहे, व्होल्टमीटरच्या कॉमन टर्मिनलला. मग सेम जसं ॲमीटरला दोन टर्मिनल असतात सेम तसेच व्होल्टमीटरला पण दोन टर्मिनल असतात, कॉमन आणि रेंज.
आणि व्होल्टमीटरचं जे काही तुमचं सेकंड टर्मिनल म्हणजे रेंजचं टर्मिनल आहे, सो ते बघा आपण कुठं कनेक्ट केलेलं आहे, तुमचं S2 टर्मिनलला म्हणजे सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरची जी काही सेकंडरी वाइंडिंग आहे त्याच्या सेकंड टर्मिनलला. ओके, सो बघा हे काय झाले तुमचे कनेक्शन. सो ह्या कनेक्शन नुसार आपल्याला जो काही आपला ऍक्च्युअल प्रॅक्टिकल सेटअप असतो तसे कनेक्शन करायचे असतात. ओके, सो कनेक्शन कळाले तुम्हाला? Yes, ma'am. ओके. त्यानंतर बघा रिसोर्स रिक्वायर्ड टेबल. ओके, रिसोर्स रिक्वायर्ड टेबल म्हणजे तुम्हाला हे एक्सपेरिमेंट किंवा हे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी कोणते कोणते ॲपरेटर्स लागतात. सो बघा फर्स्ट आपण सर्किट डायग्राम मध्ये बघितलं की आपल्याला काय लागतं, सिंगल फेज 230 व्होल्ट सप्लाय लागतो. त्याच्यानंतर सेकंड सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर किंवा ड्युमर किंवा व्हेरिएक हे सगळं एकच असतं, हे लागतं आपल्याला. तर त्याचं स्पेसिफिकेशन काय असतं बघा, आपल्या सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरचं स्पेसिफिकेशन काय आहे की त्याची रेंज किती आहे, 0 to 260 व्होल्ट. ठीक आहे, सो बघा तुम्ही स्पेसिफिकेशन मध्ये लिहाल 0 to 260 व्होल्ट. जिथे EMF सोर्स आहे फर्स्ट त्याच्याऐवजी तुम्ही तिथे काय लिहा, सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर. क्वांटिटी म्हणजे किती क्वांटिटी मध्ये यूज करतोय आपण, तर आपण एकच यूज करतोय म्हणून क्वांटिटी 1. त्याच्यानंतर सेकंड आपण काय यूज करतोय, ॲमीटर. कशासाठी, करंट मेजर करण्यासाठी. ओके, सो तुम्ही तिथे लिहा ॲमीटर. सो बघा ॲमीटर मध्ये ॲनालॉग आणि डिजिटल किंवा कोणतंही मीटर असेल तर ते 2 टाइप्स असतं, एक ॲनालॉग आणि एक डिजिटल. सो बघा आपण डिजिटल पण यूज करतो किंवा ॲनालॉग पण यूज करतो. ठीक आहे, सो आपण आपल्या प्रॅक्टिकल मध्ये जे काही ॲमीटर यूज केलेलं आहे ते डिजिटल यूज केलेलं आहे. सो तुम्ही स्पेसिफिकेशन मध्ये डिजिटल असं मेन्शन केलं तरी चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्होल्टमीटर. व्होल्टमीटरची आपली रेंज आहे 0 to 250. सो तुम्ही स्पेसिफिकेशन मध्ये राईट डाऊन कराल 0 to 250 क्वांटिटी 1. आणि त्याच्यानंतर काय तुमचा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर म्हणजे तुमचा एक ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे आणि एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, सो सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचं काय स्पेसिफिकेशन 1 kVA 230/115 व्होल्ट. सेम रेटिंगचा आपण आपल्या एक्सपेरिमेंट मध्ये यूज केलेला आहे आणि क्वांटिटी 1. ओके, सो बघा हे सर्व ॲपरेटर्स आपल्याला प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी लागणार आहे. त्याच्यानंतर बघा प्रोसिजर. प्रोसिजर म्हणजे आपण हे जे काही प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत तर ते कसं परफॉर्म करायचं. सो फर्स्ट दिलंय बघा, सिलेक्ट द सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. ओके, म्हणजे जो काही आपला सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे तो आपण प्रॉपर रेटिंगचा यूज केला पाहिजे. त्याच्यानंतर सिलेक्ट द रिलेव्हंट व्होल्टमीटर ॲमीटर, देन कनेक्ट द सर्किट ॲज पर दी सर्किट डायग्राम. ओके, सो म्हणजे मी तुम्हाला जी काही सर्किट डायग्राम एक्सप्लेन केली त्याच्यानुसार त्यामध्ये जसे काही कनेक्शन केलेले आहे त्याच्यानुसार आपल्याला ऍक्च्युअल कनेक्शन करायचे आहे. त्याच्यानंतर व्हॅरी दी डिमर, मेजर द करंट अँड व्होल्टेज. डिमर म्हणजे काय की विथ दी हेल्प ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर आपल्याला काय करायचंय, 0 to कुठपर्यंत व्होल्टेज व्हॅरी करणार आहोत आपण. बघा आपला जो काही सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे त्याची रेटिंग किती आहे, 230/115 व्होल्ट. म्हणजे प्रायमरीचं व्होल्टेज किती त्याचं 230 आणि सेकंडरी साईडचं व्होल्टेज किती त्याचं 115. म्हणजे आपण व्होल्टमीटर कुठं कनेक्ट केलेला आहे, सेकंडरी साईडला. त्याच्यामुळे आपण अप टू 115 पर्यंत काय करू शकतो, डिमरने किंवा ऑटो ट्रान्सफॉर्मरने व्होल्टेज व्हॅरी करू शकतो. ओके, सो म्हणजे आपण अप टू 115 पर्यंत व्होल्टेज व्हॅरी करू आणि व्होल्टेज आणि करंटच्या रिडिंग घेऊ. ठीक आहे, सो बघा आपल्याला काय दिलेलं आहे किंवा या प्रॅक्टिकल मध्ये काय अजम्पशन करायचं आहे की B इज प्रपोर्शनल टू काय दिलेलं आहे तुमचा व्होल्टेज. सॉरी, याच्यामध्ये B इज प्रपोर्शनल टू, ओके बरोबर, B इज प्रपोर्शनल टू व्होल्टेज आणि H इज प्रपोर्शनल टू करंट.
म्हणजे तुमच्या ज्या काही व्होल्टेजच्या रिडिंग्स येणार आहेत तर त्या तुम्हाला काय कन्सिडर करायच्या आहे बी, आणि ज्या काही करंटच्या रिडिंग येणार आहे तर त्या तुम्हाला काय कन्सिडर करायच्या आहे एच. समजलं इथपर्यंत? Yes, ma'am. Yes, ma'am. त्याच्यानंतर दिलाय ऑब्झर्वेशन टेबल. सो बघा याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या रिडिंग ऑब्झर्व करायच्या ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय की याच्यामध्ये आपल्याला व्होल्टेज आणि करंट या ज्या काही रिडिंग्स आहेत त्या मेजर करायच्या आहेत. सो व्होल्टेज आपण विथ दी हेल्प ऑफ व्होल्टमीटरने मेजर करणार आहोत आणि करंट विथ दी हेल्प ऑफ ॲमीटर. ओके. त्याच्यानंतर रिझल्ट. ओके. सो रिझल्ट मध्ये तुम्हाला काय करायचंय की परमेबिलिटीची जी काही व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. So, तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितलेला आहे बघा. काय फॉर्म्युला आहे? बी इज इक्वल टू म्यू इंटू एच. ओके. सो म्यू इज कॉल्ड ॲज परमेबिलिटी. सो बी अपॉन एच इज इक्वल टू म्यू, और म्यू इज इक्वल टू बी अपॉन एच. ओके. सो म्हणजे व्होल्टेजची जी काही रिडिंग येणार आहे व्होल्टेज डिवायडेड बाय करंट, ही जी काही रिडिंग येणार आहे किंवा ही जी काही व्हॅल्यू येणार आहे ती कसली असणार आहे तुमची परमेबिलिटी. ओके. सो हा झाला थेरॉटिकल पार्ट. सो आता आपण प्रॅक्टिकली बघू. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहे का? No, ma'am. No, ma'am. ओके. सो बघा आता आपण ऍक्च्युअल सेटअप बघू प्रॅक्टिकलचा. स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, ma'am. ओके. आता आपण काय करणार आहोत? फर्स्ट ऍज पर दी सर्किट डायग्राम आपण कनेक्शन आहोत. ही काय तुमची सर्किट डायग्राम. ओके. सो बघा फर्स्ट काय केलं, एसी सप्लाय त्याच्यानंतर काय केलंय ऑटो ट्रान्सफॉर्मर. ओके. या ऑटो ट्रान्सफॉर्मरला दोन टर्मिनल असतात, तुमचं फेज आणि असतं न्यूट्रल. सो बघा फेज टर्मिनल कुठं कनेक्ट केलेला आहे? ॲमीटरच्या कॉमन टर्मिनल. सो बघा हा काय दिसतोय तुम्हाला? सिंगल फेज 230 व्होल्ट एसी सप्लाय दिसतोय. ओके. तो आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरला. बघा हा असतो तुमचा ऑटो ट्रान्सफॉर्मर. बघा त्याचे दोन टर्मिनल असतात. रेड इंडिकेट्स फेज आणि ब्लॅक इंडिकेट्स न्यूट्रल. ओके. बघा त्याच्यानंतर मी तुम्हाला रेंजचा पॉइंट सांगितलं होता. तर रेंज म्हणजे बघा 0 to 260 काय असते त्याची रेंज. ओके. त्याच्यानंतर हा असतो नॉब. ओके. विथ दी हेल्प ऑफ दिस नॉब आपण काय करू शकतो? व्होल्टेज व्हॅरी करू शकतो. त्याच्यानंतर बघा हा जो काही ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे तर याच्यामध्ये बघा एकच वाइंडिंग असते इंटरनली, ती प्रायमरी ऍज वेल ऍज सेकंडरी दोन्ही म्हणून ऍक्ट करते. ओके. त्याच्यानंतर बघा हे फेज टर्मिनल ऑटो ट्रान्सफॉर्मरचं. ठीक आहे. ऍज पर दी डायग्राम कनेक्ट केलेलं आहे च्या कॉमन टर्मिनल.
एच टर्मिनल हे कुठं कनेक्ट केलंय बघा, रेड वायर ॲमीटरच्या कॉमन टर्मिनल. सो हे काय तुम्हाला दिसतंय, हे काय आहे तुमचं डिजिटल ॲमीटर. ओके, बघा तुम्हाला इथे काय डिजिटल डिस्प्ले दिसतोय, म्हणजे काय तुमचं डिजिटल ॲमीटर आहे. ओके, रेंज दिलेली आहे 0 to 20 अँपिअर. ओके, बघा 2 टर्मिनल असतात ॲमीटरचे, कॉमन आणि हे असतं रेंज. ओके, सो बघा कॉमन टर्मिनल आपण कनेक्ट केलं ऍज पर दी सर्किट डायग्राम. कनेक्ट केलं ऑटो ट्रान्सफॉर्मरचं फेज टर्मिनल. नेक्स्ट ॲमीटरचं रेंज टर्मिनल हे कुठं कनेक्ट केलेलं आहे आपण, ऑटो तुमचा जो काही सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्या प्रायमरी वायंडिंगच्या फर्स्ट टर्मिनलला. सो बघा ॲमीटरचे काही रेंज टर्मिनल आहे बघा, ते कनेक्ट केलेलं आहे आपण. हा आहे तुमचा 1 kVA सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. ओके, त्याच्या बघा ही काय दिसते, प्रायमरी साइडच्या फर्स्ट टर्मिनलला. ओके, त्याच्यानंतर प्रायमरी साइडचा सेकंड टर्मिनल म्हणजे P2 टर्मिनल हे कुठं कनेक्ट केलेलं आहे बघा, ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रलला. म्हणजे तुमचं प्रायमरी साइडचं सेकंड टर्मिनल असतं म्हणजे 230 व्होल्ट. तर हे कुठं कनेक्ट केलेलं आहे तुम्ही, ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रलला. इथपर्यंत समजले तुम्हाला कनेक्शन? Yes, ma'am. इथपर्यंत समजलं का स्टुडंट? ओके, त्याच्यानंतर बघा सेकंडरी साइड. सो बघा सेकंडरी साइडचा फर्स्ट टर्मिनल म्हणजे S1 हे कुठं कनेक्ट केलेलं आहे, व्होल्टमीटरच्या कॉमन टर्मिनलला आणि S2 व्होल्टमीटरच्या रेंजच्या टर्मिनलला. ओके, सो बघा हे काय झालं तुमची प्रायमरी साइड. आता आपण बघतो सेकंडरी साइड. सेकंडरी आहे व्होल्टमीटरच्या कॉमनला आणि सेकंडरीचं सेकंड टर्मिनल. ओके, हे कुठं कनेक्ट केलेलं आहे, व्होल्टमीटरच्या टर्मिनलला. सो बघा हा काय तुमचा 1 kVA चा ट्रान्सफॉर्मर आहे, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. सो बघा याच्यामध्ये तुम्हाला प्रायमरी आणि सेकंडरी या दोन्ही वाइंडिंग्स बघा सेपरेट दिसत आहे. व्होल्टेज किती आहे 230 आणि सेकंडरीचं व्होल्टेज किती 115. ओके, म्हणजे आपण काय करू शकतो, याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर पण म्हणू शकतो. म्हणजे हा काय करतो 230 व्होल्टचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, 115 व्होल्ट मध्ये. ओके, त्याच्यानंतर तुमचं व्होल्टमीटर. ओके, व्होल्टमीटर व्होल्टेज मेजर करण्यासाठी. त्याच्यानंतर हे डिजिटल ॲमीटर हे काय करणार, तुमचा करंट मेजर करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑटो ट्रान्सफॉर्मर याच्या थ्रू आपण काय करणार आहोत, व्होल्टेज व्हॅरी करणार आहोत. इथपर्यंत समजले तुम्हाला कनेक्शन? Yes, ma'am. ओके, त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन टेबल बघूया. सो बघा तुमचं ऑब्झर्वेशन टेबल तुम्हाला काय करायचं, व्होल्टेज आणि करंटची व्हॅल्यू मेजर करायची. ओके, ऍज पर दी प्रोसिजर आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत. बघा आता आपण काय केलंय, सर्किट डायग्राम नुसार कनेक्शन केलेले आहे. त्याच्यानंतर आता आपण विथ दी हेल्प ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण व्होल्टेज व्हॅरी करणार आहोत. ओके, सो बघा ऑन करायचं आहे आपल्याला, सप्लाय ऑन केलं. त्याच्यानंतर बघा हा तुमचं काय आहे, नॉब व्हेरिएक. ओके, ऑटो ट्रान्सफॉर्मरचं नॉब बघा हा पहिले कुठे आहे तुमचा 0 ला सेट आहे. ओके, सो बघा आता याच्या थ्रू तुम्हाला काय करायचंय, व्होल्टेज व्हॅरी करायचंय. सो फर्स्ट बघा मी व्होल्टेज व्हॅरी करते, ते तुम्हाला कुठे दिसेल, व्होल्टमीटरवर. बघा काय केलं मी, व्होल्टेज कुठपर्यंत व्हॅरी केलंय, अप टू 50 व्होल्ट. दिसतंय का? Yes, ma'am. ओके, बघा सो व्होल्टमीटरची रिडिंग किती येणार आहे, 50 व्होल्ट. ओके,
तेव्हा तुम्हाला काय करायचंय, करंटची रिडिंग मेजर करायची. सो बघा तुमची करंटची व्हॅल्यू किती येते, किती दिसते तुम्हाला करंटची व्हॅल्यू? 0.11. 0.11. ओके. सो बघा तुम्ही काय करणार आहात ते राईट डाऊन करा. व्होल्टेजची रिडिंग किती तुमची 50, तेव्हा करंटची रिडिंग किती आली 0.11. ओके. सो बघा ही झाली तुमची फर्स्ट रिडिंग. समजलंय आपण रिडिंग कशी घेतली ते? समजलं ma'am. का? Yes, ma'am. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सेकंड रिडिंग घ्यायची. ओके. सो आपण परत अगेन काय करणार आहोत, विथ द हेल्प ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज व्हॅरी करणार आहोत. सो बघा आपण कुठपर्यंत व्हॅरी केलं ते, बघा कुठपर्यंत व्हॅरी केलं मी, 50च्या पुढे किती आहे, 5 लाईन्स आहे. सो बघा सपोज जर तुमचं मीटर जर अॅनालॉग असेल तर तुम्हाला डिरेक्टली रिडिंग घेता येत नाही. त्याच्यामुळे काय करायचं बघा, की एका लाईनची व्हॅल्यू फर्स्ट कॅल्क्युलेट करावी लागते तुम्हाला. बघा ही जी काही छोटी सिंगल लाईन आहे तिची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करावी लागते. सो बघा पॉइंटर तुमचा हा पॉइंटर असतो तो कशामध्ये 50 आणि 75 या दोन व्हॅल्यूज मध्ये आहे. ओके. सो तुम्ही कॅल्सीवर काय कराल बघा, 75 मायनस 50 बघा किती येत आहे, किती येते सांगा, 25. 25. ओके. त्याच्यानंतर बघा तुमचा आन्सर किती येते 25. डिवाइड बाय काय करायचं, 50 आणि 75 मध्ये नंबर ऑफ लाईन्स किती आहे त्या कॅल्क्युलेट करायच्या किंवा त्या काउंट करायच्या. बघा 50 आणि 75 मध्ये नंबर ऑफ लाईन्स या दोघांमध्ये किती आहे 10 आहे. ओके. 50 आणि 75 मध्ये. ओके. मग 25 डिवाइड बाय काय कराल तुम्ही 10. बघा म्हणजे तुमच्या एक सिंगल लाईन असते तिची व्हॅल्यू किती तुमची 2.5. 2.5. समजलं का? ओके. Yes, ma'am. सो बघा मग आता काय आहे, तुमचा हा जो काही पॉइंटर आहे हा 50 पासून 5 लाईन्स पुढे आहे. तुम्ही काय कराल, 2.5 इंटू 5. ठीक आहे. किती येते बघा 12.5 प्लस तुम्ही त्या 5 लाईन्स कुठून काउंट केल्या 50 पासून. ओके. सो तुम्ही याच्यामध्ये ऍड काय कराल 50. ओके. म्हणजे बघा तुमची फायनल जी काय व्होल्टेजची रिडिंग आहे ती किती आहे 62.5. समजलं का? येस मॅम. समजलं का? ओके. म्हणजे तुमचं व्होल्टेजची रिडिंग किती आहे सेकंड 62.5. सो राईट डाऊन करा तुम्ही, व्होल्टेजची रिडिंग किती येते तुमची 62.5. ओके. त्याच्यानंतर करंट बघा, करंटची व्हॅल्यू किती बघा तुमची 0.15. त्यानंतर करंटची रिडिंग घ्या 0.15. समजलं सेकंड रिडिंग? येस मॅम. Yes, ma'am. तर सिमिलरली आपल्याला थर्ड रिडिंग घ्यायची आहे. आपण परत काय करू, ह्या ऑटो ट्रान्सफॉर्मरचा नॉब व्हॅरी करू. बघा आता मी कुठपर्यंत व्हॅरी केलं तो 70. सो तुमची व्होल्टमीटरची रिडिंग आहे 75 आणि करंट आहे 0.39. ओके. सो बघा व्होल्टेजची रिडिंग आहे 75, करंटची रिडिंग आहे 0.39. ओके. ही झाली थर्ड रिडिंग. त्याच्यानंतर फोर्थ रिडिंग सिमिलर वे
परत रिडिंग घ्यायची, ऑटो ट्रान्सफॉर्मरचा नॉब व्हॅरी करायचा एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला. ठीक आहे, आता तुम्ही काय करू शकतात, मी काहीतरी एक सर्टेन व्हॅल्यूला तो व्हॅरी करते. तुम्हाला वाटलं की तुम्हाला 75 ला करायचंय, मग डिरेक्टली 100 ला, मग 100च्या पुढे तुम्ही फक्त 115 पर्यंत व्हॅरी करू शकतात. ठीक आहे, तर तुम्ही कोणत्या पण व्हॅल्यूला व्हॅरी करू शकतात. ठीक आहे, आता बघा मी काय केलं, 75च्या पुढे किती आहे, 5 लाईन्स आहे, तिथपर्यंत नॉब व्हॅरी केलंय. ठीक आहे, बघा ती व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग आपल्या एका सिंगल लाईनची व्हॅल्यू किती आली होती, 2.5. करेक्ट. मग 2.5 इंटू, बघा अगेन किती लाईन्स पुढे, 75च्या 5 लाईन्स, मी अगेन काय करेल 5, 12.5 प्लस, बघा आता मी अगोदरच्या रिडिंग मध्ये 50 पासून 5 लाईन्स काउंट केल्या, म्हणून मी काय केलं 50 ऍड केलं. बट आता मी काय केलंय 75 पासून 5 लाईन्स काउंट केल्या, म्हणून मी आता काय करणार आहे 75 12.5 मध्ये ऍड करते. सो बघा तुमची व्होल्टेजची रिडिंग किती येते, 87.5. समजलं? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. तुमची व्होल्टेजची रिडिंग आहे 87.5 आणि करंटची रिडिंग बघा किती आहे, 0.61. ओके, सो राईट डाऊन करा. व्होल्टेजची व्हॅल्यू येते 87.5 आणि करंटची व्हॅल्यू किती येते 0.62. ओके, त्याच्यानंतर आता नेक्स्ट रिडिंग घ्यायची आहे. अगेन ऑटो ट्रान्सफॉर्मरचा नॉब व्हॅरी करायचा आहे. बघ आता कुठपर्यंत व्हॅरी केलाय 100. ओके, व्होल्टेजची व्हॅल्यू आहे 100 आणि करंट आहे 0.81. ओके, सो नेक्स्ट रिडिंग, व्होल्टेज आहे 100 आणि करंट आहे 0.81. त्याच्यानंतर आता लास्ट रिडिंग घेतोय आपण, ऑटो ट्रान्सफॉर्मरचा नॉब व्हॅरी करतोय. व्होल्टेज फ्लक्च्युएशन आहे 2 मिनिट. ठीक आहे, बघा आता काय केलंय मी 100च्या 5 लाईन्स पुढे पॉइंटर सेट केला किंवा आपण तिथपर्यंत व्होल्टेज व्हॅरी केले. मग अगेन बघा आपल्या एका लाईनची व्हॅल्यू किती 2.5 इंटू लाईन्स पुढे आहे 100च्या 5. ओके, सो म्हणजे मी काय करेल इंटू 5. सो बघा किती येत आहे 12.5. ओके, सो आता मी त्याच्यामध्ये किती ऍड करेल 100. करेक्ट. सो बघा मी त्याच्यामध्ये काय करते 100 ऍड करते. बघा म्हणजे तुमची व्होल्टेजची व्हॅल्यू किती येते 112.5. ओके, आणि करंटची किती येते बघा 1.20. ओके, 112.5 आणि करंट किती येतोय 1.20. ओके, सो बघा आता आपण काय केलेलं आहे, टोटल किती रिडिंग घेतलेलं आहे 6 रिडिंग्स घेतलेल्या आहेत. ओके, सो बघा हे काय आहे आपलं प्रॅक्टिकल. म्हणजे तुम्ही काय करू शकता की आपण हे जो काही ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे, बघा प्रायमरी व्होल्टेज आहे 230 आणि सेकंडरी 115. त्याच्यामुळे आपण काय केलं नियर अबाउट 115 पर्यंत व्होल्टेजची रेंज व्हॅरी केली. ओके, सो आता तुम्ही जर 230/150चा जर ट्रान्सफॉर्मर यूज केला असता किंवा हे कनेक्शन जर इथे केलं असतं, तर आपण काय केलं असतं की अप टू 150 पर्यंत ह्या ज्या काही व्होल्टेजच्या व्हॅल्यूज आहेत त्या काय केल्या असतात व्हॅरी करून व्होल्टेज आणि करंटची व्हॅल्यू काय केली असती कॅल्क्युलेट केली असती किंवा मेजर केली असती. ओके,
सो आपलं हे BH कर्वचं प्रॅक्टिकल आहे. सर्वांना समजलंय? समजलंय सर्वांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. त्याच्यानंतर बघा आपण काय करतोय, फायनली ऑटो ट्रान्सफॉर्मरचा नॉब हा 0 ला सेट करून काय करतोय बघा, सप्लाय ऑफ करतोय. ओके. सो बघा आता आपल्या या रिडिंग्स आलेल्या आहेत. सो याच्यावरून आपल्याला काय करायचंय आता, BH कर्व प्लॉट करायचा आहे. ओके. सो बघा BH कर्वचं नेचर कसं असतं बघा, व्होल्टेज प्रपोर्शनल टू काय आहे B आणि करंट प्रपोर्शनल टू H. ओके. हा तुमचं काय Y ऍक्सिस आहे आणि हा तुमचा काय असणार आहे X ऍक्सिस. ओके. सो हे असणार आहे तुमचा B आणि हा असणार तुमचा H. व इन ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहा V आणि I. ओके. बघा आता तुम्हाला इथे काय करायचंय, ह्या ऍक्सिस वरती तुम्हाला सगळ्या काय करायच्या, व्होल्टेजच्या रिडिंग्स लिहायच्या आहेत. सो बघा तुमची मिनिमम रिडिंग किती आहे 50. ओके. तुम्ही इथे 20 किंवा 10 20 तुमच्या सिम्प्लिसिटी साठी लिहा, 30 40 50 अप टू बघा किती 112.5 पर्यंत तुमच्या रिडिंग्स आहेत. ठीक आहे. तुम्ही हे ग्राफ पेपरवर जर ड्रॉ केलं तर तुमचं चांगलं आहे. ओके. सो बघा हे काय तुमचं B म्हणजेच काय व्होल्टेज, हा तुमचा Y ऍक्सिस असणार आहे आणि हा तुमचा X ऍक्सिस. इथं H म्हणजेच काय I. ओके. सो बघा करंटच्या रिडिंग कशा आहे तुमच्या 0.11 0.15 0.39. ओके. म्हणजे तुम्ही X ऍक्सिसला काय घेऊ शकता 0.1 0.2 0.3 0.4 अप टू किती बघा 1.20 पर्यंत, 0.5 0.6 7 8 9 इथे काय असणार आहे 1 आणि 2. ओके. इथपर्यंत समजलंय सर्वांना? येस मॅम. ओके. त्याच्यानंतर बघा आता तुमची जी काही फर्स्ट रिडिंग आहे ती बघा काय 50 व्होल्टला 0.11. सो बघा तुमचं व्होल्टेज किती आहे 50 आणि करंटची व्हॅल्यू किती आहे 0.11. ओके. म्हणजे सपोज तुम्ही इथे कन्सिडर करा 50. ओके. म्हणजे तुमचा फर्स्ट पॉइंटर कुठे आलाय इथे. समजलं का? व्होल्टेज आहे 50 आणि करंट आहे 0.11. ओके. म्हणजे 0.1च्या थोडं पुढे. ओके. म्हणजे तुमचा फर्स्ट पॉइंटर येईल इथे. त्याच्यानंतर सेकंड 62.5. ओके. बघा हे 60च्या पुढे सपोज आपण इथे कन्सिडर करू 62.5 आणि करंटची व्हॅल्यू किती आहे 0.15. ओके. जिथे मिडलला कन्सिडर करा तुम्ही 0.15. ओके. म्हणजे तुमचा सेकंड पॉइंटर येतोय इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड रिडिंग किती बघा 75. म्हणजे इथे कन्सिडर करा तुम्ही 75 आणि तुमची करंटची व्हॅल्यू किती आहे 0.39. ओके. बघा 0.39 कुठे येईल 0.3 39 म्हणजे नियर टू 0.4. समजतंय? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट 87.5 व्होल्टेज आहे 87.5. सपोज 85 86 87 नियर अबाउट इथे कन्सिडर करा आणि 0.62 करंटची व्हॅल्यू. ओके. करंटची व्हॅल्यू किती बघा 0.62 इथपर्यंत कन्सिडर करा. त्याच्यानंतर नेक्स्ट
100 आणि 0.81. 100 व्होल्टेज आणि करंट किती आहे 0.81. 0.8 च्या पुढे वन लाईन कन्सिडर करू. त्याच्यात नेक्स्ट 1.5 आणि 1.20. 112.5. ठीक आहे. 111. ओके, म्हणजे इथे 11.5 आणि किती आहे तुमचं 1.20. सपोज आपण 1.1 1.2 ते कन्सिडर करू. ओके, सो बघा आपण काय केलंय बी आणि एच किंवा व्ही आणि आय व्होल्टेज आणि करंट याच्या काय केलंय रिडिंग्स इथे प्लॉट केलेल्या आहे. सो बघा तुमचा जो काही बीएच कर्व आहे त्याचं नेचर बघा कसं असतं नॉन लिनियर असतं. ठीक आहे, सो त्याच्यातून तुम्ही काय करा फ्री हँड्स लाईन ड्रॉ करा. ओके, सो बघा हा झाला तुमचा बीएच कर्व. समजलंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. आता बघा तुम्ही जर हाच प्लॉट ग्राफ पेपरवर ड्रॉ केला तर हे जे काही बीएच कर्वचं नेचर आहे ते एकदम प्रॉपर येईल. ओके, तुम्हाला समजण्यासाठी मी इथे पेजवर ड्रॉ केलेलं आहे. ओके, सो बघा आपल्याला या प्रॅक्टिकल मध्ये हेच बघायचं होतं की बीएच कर्वचं नेचर कसं असतं तर नॉन लिनियर. म्हणजे काय बघा आपण काय केलं जसे जसे व्होल्टेजची व्हॅल्यू इन्क्रीज केलं तसे तसे बघा आपल्या करंटच्या व्हॅल्यूज पण काय होत आहे किंवा रिडिंग काय होत आहे इन्क्रीज होत आहे. ओके, म्हणजे काय या दोघांमध्ये नॉन लिनियर रिलेशन आहे. कोणाला काही डाऊट्स? No, No, ma'am. ma'am. समजलंय का? समजलंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am, हा बोला. मॅन्युअल साठी बुक करायची आहे. जोपर्यंत तुम्हाला मॅन्युअल्स भेटत नाहीये तोपर्यंत तुम्ही काय करा की तुम्ही जी काही थेअरीला नोटबुक करणार आहात ईईसी सब्जेक्ट साठी तर त्याच्या बॅक साइड पासून तुम्ही लिहायला स्टार्ट करा. ओके, सो बघा आज तुमच्याकडे मॅन्युअल अवेलेबल नाहीये तर तुम्ही काय करा की फर्स्ट प्रॅक्टिकल जे काही आहे ते तुमची ईईसी ची नोटबुक असेल त्याच्या लास्ट पेज पासून लिहायला स्टार्ट करा. ओके, जेव्हा तुम्हाला मॅन्युअल भेटेल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ते क्लिअर करा. समजतंय? मॅम, हा बोला. 100 पेजेस बुक केले तर चालेल का? थेअरीसाठी तुम्हाला किती सांगितली आहे 200 पेज सांगितलेली असेल. मॅम अजून सांगितलं नाही आम्हाला. ओके, तुमचं ईईसीचं लेक्चर होईल तुम्हाला गांगुर्डे मॅम आहेत. सो तुम्हाला मे बी 200 पेजेसची नोटबुक असणार आहे. ओके, सो त्याच्या बॅक साईडलाच तुम्ही लिहायला स्टार्ट करा. जेव्हा तुमचं ईईसीचं लेक्चर होईल तेव्हा मॅम सांगतीलच तुम्हाला. ओके मॅम.